लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। औरंगाबादच्या फुलंब्री बस स्थानकात असलेल्या नागनाथ सलून पार्लर दुकानाला अचानक आग, अंदाजे 2 लाखाचे नुकसान झाले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी बस स्थानकात असलेले नागनाथ सलून पार्लर दुकान मालक संतोष वखरे यांच्या कारागीर यांनी बंद करून घरी गेले असता लगेच दुकानाने भडका घेतला होता। ही पेटलेली दुकान बस स्थानकासमोर उभे असलेले लोकांनी पाहताच आरडाओरडा करून आणखी लोक गोळा झाले व लोकांनी सर्वात प्रथम दुकानातील सुरू असलेले विद्युत पुरवठा बंद करण्यात आले। नंतर लगेच बस स्थानकाच्या पाठीमागे असलेले दुकान मालक शकील कुरेशी यांचे भाऊ सलमान कुरेशी यांनी त्यांच्या मालकीची बोरातील पाण्याची मोटर सुरू करून 2 तास या आगीवर पाणी मारण्यात आले। नंतर टँकरद्वारे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी मारण्यात आले, पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील सौंदर्य प्रसाधने व 4 खुर्च्या काउंटर हे साहित्य किंमत अंदाजे 2 लाखाचे नुकसान झाले आहे। मात्र आगीचे कारण कळू शकले नाही असे दुकान मालक संतोष वखरे यांनी रिपब्लिकन वार्ता प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले पण निष्फळ ठरले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।